मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज प्रबोधन अध्याय क्रमांक 7 मध्ये आपल्यासोबत आहेत व्याख्याते आणि मार्गदर्शक श्रीकृष्ण पखाले, कवी, लेखक, व्याख्याते आणि राष्ट्रसंत सेवा समितीचे समन्वयक. सदैव हसत खेळत राहणारं हे व्यक्तिमत्व. जाणून घेऊया त्यांचे पर्यावरण विषयक विचार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मनपूर्वक नमस्कार. परमपूजनीय श्री गुरुदेव, ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामशुद्धी, ग्रामसुधारणा, ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धन या सर्व गोष्टी ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या अनेक बाबी ग्रामगीतेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. ते मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जो माणूस कुठल्याही वर्गात गेला नाही, कुठल्याही शाळेत गेला नाही, परंतु आज अनेकांच्या अभ्यासाचा विषय बनला. ज्यांनी कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यातली घाण साफ केली. एवढेच नव्हे तर पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन हे विषय ज्यांनी कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले, ते वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आज अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसाच्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. भारत कला दर्पण आणि भारत समाज दर्पणद्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दशदिन उत्सव दिनांक 5 जून ते 14 जून या कालावधीत साजरा होत आहे. हा दशदिन उत्सव, पर्यावरणाचा उत्सव साजरा करताना मला अत्यानंद होतो आहे की माननीय आशिषजी हाडके सर, जे प्रशासनातील उत्तम प्रशासक आहेत, एक लेखक आहे, साहित्यिक आहे आणि एक वैचारिक व्यक्तिमत्व आहे आपल्या अमरावतीमध्ये, त्यांच्या माध्यमातून हा एक आगळा वेगळा पर्यावरणाच्या अनुषंगानं जागृती निर्माण करणारा हा एक वेगळा उपक्रम त्यांनी हाती घेतला. या उपक्रमात त्यांनी मलाही सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दलही मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांचा प्रामाणिक उद्देश हा एवढाच आहे की पर्यावरणाच्या संदर्भात अनेक गोष्टी बिघडलेल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल हा ढासळलेला आहे, निसर्गामध्ये अनियमितता होत आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीसाठी आपण सगळे लोक जबाबदार आहोत. याची जाणीव आपल्या सगळ्यांना व्हावी. पर्यावरणाच्या संदर्भात एक लोकचळवळ निर्माण व्हावी, लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हा विचार घेऊन आपल्या संवेदना जिवंत ठेवून निसर्गाची आपल्याला कशी काळजी घेता येईल यासाठी आपण प्रत्येकाने एक पाऊल उचलावं, यामध्ये सहभागी व्हावं. या प्रक्रियेत आपल्यासोबत, आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रमंडळींनी या मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन एक पर्यावरणाची आणि निसर्ग संवर्धनाची चळवळ उभी करण्याकरता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यासाठी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे. मित्रहो, जागतिक पर्यावरण दिन आज 5 जून रोजी नुकताच आपण साजरा केला आहे. परंतु पर्यावरण हा केवळ एक विषय नाही आहे, तर पर्यावरण हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. आपण घेतो तो श्वास, आपण पितो ते पाणी, आपल्याला अन्न देणारी जमीन आणि आपल्या भोवती असलेली निसर्गाची सुंदरता ही सर्व पर्यावरणाचीच भाग आहेत आणि या सर्वांनी मिळून एक पर्यावरण बनलेलं आहे. निसर्गाचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. या निसर्गाशिवाय आपलं माणसाचं जीवन हे अपूर्ण आहे. आपलं जीवन निसर्गाशिवाय पूर्ण कदापि होऊ शकत नाही, कारण की आपला प्रत्येक भाग, आपलं प्रत्येक काम ह्या निसर्गावर अवलंबून आहे आणि म्हणूनच हा निसर्ग आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पूर्वी मानव आणि निसर्ग याचे नाते अत्यंत फार जवळचे होते, संवेदनशीलतेचे होते. सुरुवातीला माणूस हा निसर्गाचा आदर करीत होता, परंतु आज आपण विकासाच्या नावावर फार मोठा अन्याय निसर्गावर केलेला आहे. त्यामुळे या निसर्गावर अन्याय केल्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पर्यावरणाला अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, वाढत जाणारे प्रदूषण, प्लॅस्टिकचा वाढता उपयोग आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपयोग यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या आज आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा असमतोल हा वाढलेला आहे. निसर्गात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि हे बदल सुरळीत करण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. आज आपण पाहतो की उन्हाळ्यात तापमान
प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज अमरावतीसारख्या शहराचा जर विचार आपण केला, देशाच्या पातळीवर यावर्षी आपलं अमरावती शहर हे जास्तीत जास्त तापमानामध्ये आपल्या अमरावती शहराची नोंद झालेली आहे. हे आपल्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पावसाचे प्रमाण बदलते आहे, ऋतू बदलले आहेत. अनेक ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, लोकांना प्यायला पाणीसुद्धा नाही आहे. या सर्व गोष्टी आपल्याला एक संदेश देतात की आता निसर्गाची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे. जर आपण ही काळजी आज जर घेतली नाही तर उद्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हा निसर्ग हे पर्यावरण हे फार बदललेलं असेल. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 60 वर्षाआधी लहर की बरखा नावाच्या पुस्तकात एक श्लोक लिहिला होता. ते म्हणतात कि जल के बिना कहीं भाड़ से, भूकंप से कहीं आग से, बीमारियों से डाकुओं से आपसी रणराग से, चाहे किधर से क्यों न हो, शस्त्रास से तूफान से, गर नाश ही करना है शिव को तो पल नहीं लगता उसे. निसर्ग हे ईश्वराचं रूप आहे, त्यामुळे निसर्गासोबत आपण छेडछाड करू शकत नाही. निसर्गावर फार अन्याय आपण करू शकणार नाही. जोपर्यंत निसर्ग सहन करणार आहे तोपर्यंत निसर्ग सहन करेल, आणि ज्या दिवशी निसर्गाला सहन होणार नाही त्या दिवशी मात्र आपल्या सगळ्यांचे जे पर्याय आहे, जे आपण विकासाच्या नावावर आपण करून ठेवलेले आहे, ते पर्याय अपयशी ठरतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. कारण पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्याची काळजी घेणे आपल्याला फार अत्यंत आहे. म्हणून प्रत्येकाने आपण एक झाड लावले पाहिजे. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर करणे सोडले पाहिजे. सर्वांनी परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. नद्या नाल्यांचे पावित्र्य राखले पाहिजे. पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. जनावरांची काळजी घेतली पाहिजे. वनस्पतींची काळजी घेतली पाहिजे. ह्या लहान लहान गोष्टी आहे, पण या सगळ्या लहान लहान गोष्टी आपण बरीच वर्ष करत नसल्यामुळे आपल्या पर्यावरणावर याचे फार मोठे दुष्परिणाम झाले आहेत. ह्या गोष्टी लहान जरी असल्या परंतु याचा प्रभाव आपल्या जीवनावर, आपल्या पर्यावरणावर आणि निसर्गावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळेच मित्रांनो, वायू प्रदूषण झालेलं आहे, पाणी प्रदूषण झालं आहे, माती प्रदूषण झालं आहे, ध्वनी प्रदूषण झालं आहे, जैविक प्रदूषण झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. निसर्ग मात्र किती दिवस सहन करणार या सगळ्या गोष्टी? आपण औद्योगिकीकरण केलं, वाहनाचा वाढता उपयोग केला, वनविनाश, शहरीकरण झालं, कृषी आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला, अयोग्य कचरा व्यवस्थापन करत आहोत, जागतिक तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हे सगळी धोके आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण निसर्ग या सगळ्या गोष्टींना सामोरे जात तर आहेच, पण त्यासोबतच आपण मानवही या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आज आटोक्यात आपल्याला आणता येऊ शकते जर आपण योग्य पद्धतीनं प्रयत्न केले तर. परंतु ही जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. केवळ ही पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला मोठे काम करण्याची गरज नाही आहे. पर्यावरण हे लहान लहान गोष्टींनी आपण सांभाळू शकतो, निसर्गाचं संरक्षण करू शकतो. त्यासाठी गरज आहे प्रत्येकाने एक छोटी जबाबदारी घेण्याची, एक छोटी जबाबदारी पार पाडण्याची. आणि ही छोटी जबाबदारी जर प्रत्येक माणसाने आपण जर पार पाडली तर आपण मोठा बदल घडवू शकतो. एक व्यक्ती झाड लावेल, पाणी वाचवेल आणि स्वच्छता ठेवेल तर समाज पुढे जाण्यासाठी अधिक पुढे जाईल असं मला ठामपणानं म्हणावं असं वाटतं. आज निसर्गाची जी काळजी घेतली नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांना मात्र आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागत असेल. पर्यावरणाची जबाबदारी घेणे, निसर्गाची काळजी घेणे हे केवळ सरकारचं, शासनाचं किंवा प्रशासनाचं काम नाही, तर ती आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी समोर ठेवून आपण पर्यावरणाच्या संदर्भात जो विचार आपण या ठिकाणी करणार आहोत तो विचार आपण केवळ बोलण्यापुरता नाही तर कृती करून त्या संदर्भात वाटचाल करणे आज गरज आहे. पर्यावरण हा दिन फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही तर रोज निसर्गाशी मैत्री करण्याचा तो संकल्प आहे. चला तर आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा आज करूया. झाडे लावू, पाणी वाचवू, स्वच्छता राखू आणि आपल्या पृथ्वीचे संरक्षण करू. हाच विचार आपल्या सगळ्यांना समोर घेऊन जायचा आहे. माझ्याजवळ एक सुंदर असं गीत आहे, ते मी आपल्या सगळ्यांसमोर शेअर करतो. मी शाळेमध्ये असताना मला
ती शाळेची आठवण मला या ठिकाणी झाली. म्हणून हे गीत माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं, जे अनेकांच्या आयुष्यात आहे, जे पर्यावरणाच्या संदर्भित आहे, ते मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करतो. हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे. हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी. गर्दीत जन गुदमरती, दुःखात किती तळमळती. हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे. हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही डोंगर तरुची राने, ही फळे फुले अन पाने. हे नद्या झऱ्याचे गाणे, निर्मिले सुखास्तव त्याने. हे रविचंद्राचे तेज आता कारे मावळते आहे. हे रविचंद्राचे तेज आता कारे मावळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. या नद्या नव्हे रे गंगा, संजीवन तुझला देती. या नद्या नव्हे रे गंगा, संजीवन तुझला देती. तू करुणी जल पवित्र, का पाप घेतसे माती. हे पात्र नद्याचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे. हे पात्र नद्याचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा पावन निर्मल वारा, जो श्वास तुझा रे होतो. ते दूषित करूनी त्याला विश्वास कसा गमवितो. हे दुःख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे. हे दुःख अनावर धरणीला रे अविरत सलते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया. अन मधुर फळे पुरविती रे जीव तुझा जगवाया. तव कुऱ्हाड झाडावरती नाही तुझवर पडते आहे. तव कुऱ्हाड झाडावरती नाही तुझवर पडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. खूप खूप धन्यवाद. मला या उपक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल माझे मार्गदर्शक आदरणीय आशिषजी हाडके सर यांचे मी मनापासून आणि भारत कला दर्पणचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.